एक पार्क होता स्विमिंग पूल सारखा. तर मी त्यांना विचारलं, म्हणले किती रुपये तिकीट आहे भाऊ. तर म्हणते तर एका घंट्यासाठी 100 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे रताळ्यांनो. तर आज 17 तारीख आहे. तर सगळ्यांना सगळ्यांना पण ठीक आहे मित्रांनो, हे बघू शकता आज 17 तारीख आहे. आणि 17 तारखेला मी जे आहे ना, काल तुम्हाला माहिती आहे मी पेट्रोल पंपवर थांबलो तिथं आणि तिकडं टेंट लावला होता त्या साईडला. तर टेंट लावला होता रात्री, पण रात्री पाऊस झाला थोडासा, टेंटवाला झाला होता आणि वारा पण सुटलं होतं बाहेर ना, खाली झालं रात्री पण. तर एवढं काही नाही, पण नॉर्मल नाही का. तर मी आधी जे आहे ना ते वरचं कापड नाही टाकलं, ते जे पावसाने आपल्याला भिजत नाही का टेंट, ते वरचं कापड असतं ते टाकलं नव्हतं. पाऊस आल्यानंतर मला ते टाकावं लागलं. नंतर रात्री 12-1 वाजता रात्री पाऊस आला, बरं झालं मला जागायला नाही तर सगळा टेंटवाला झाला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे ना, सगळी सायकल वगैरे सगळी रेडी केलेली आहे. आणि आता मी निघालेलो आहे. थोडासा गोप्रो पण चार्जिंग केला इथं, पण आता एवढा काही चार्ज झालं नाही, कामापुरता केला आहे. पॉवर बँक पण केली थोडी. तो ये भैया दे रात को यहाँ पे उन्होंने थोडीशी मदत कर दी मुझे. तर मित्रांनो चला निघूयात आपण आता आणि नाश्ता बिष्टा करूत. सकाळ सकाळी भूक लागते माझ्याकडे. आता मी काल एक चूक काय केली माहिती का, सोबत काही ठेवलेलं नाही, माझे बिस्किट नाही काही नाही, सगळं संपलेलं आहे. सगळं घ्यावं लागेल मला थोडं थोडं, कारण इमर्जन्सी लागत आहे. तर ठीक आहे मित्रांनो, रात्री जेवणाचं तुम्हाला माहिती आहे, रात्री जेवायला मी इथून सायकल घेऊन मला 2 किलोमीटर जावं लागलं आहे आणि जेवण करून यावं लागलं आहे, कारण इथं जवळ जे हॉटेल पण नव्हतं. बघूयात आज काय होतं. आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो. आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. व्हिडिओ आगे आ गया हूँ मैं आगे. आता इथं जे आहे ना, पहिलं काहीतरी खाऊन गेलो नाश्ता काय होईल मला सुधारण काही परत नाही. इधर का है, कौन है इधर रताड़ा हो. नाश्ता है, नाश्ता नाश्ता करने के लिए क्या है. नाश्ता करने के लिए अकेले ही हो गया. हाँ मिलजेगा परोठा. परोठा परोठा है, चावल है, रोटी है. अच्छा तो एक परोठा दे दो पहले. एक परोठा. हाँ परोठा ले लो, परोठा खाओ. इथं बसायला पण मस्त आहे राव. चला जेवण करू काहीतरी, नाश्ता बिष्टा. सकाळ सकाळी मला जे आहे ना 9 वाजता तिथं 10 वाजता तिथं, चला 11 वाजायला लागलेत मला नाश्त्याला. थोडासा मला चेंज करावं लागेल टायमिंग. सकाळी लय लवकर उठवायचा प्रयत्न करतो, पण सकाळी थोडा रात्री पाऊस झाल्यामुळे जे ना, सकाळी टेंट होता वल्ला. टेंट वल्ला असल्यामुळे म्हणलं आता उठून उपयोग नाही, कारण टेंट जर तसा गोळा केला तर वल्लाच राहील. ऊन पडून दिलं मग टेंट वाळून दिला आणि मग काढला, त्याच्यामुळे मला उशीर लागला. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात नाही का रताळ्यावर. तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करताना त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बूट काढतो, बूट गार गार लागायला लागला आता पाय मस्त. ऊन पडतं दुपारा, ऊन पडलं का मग सगळा मोडतो तू. आता हे नेमकं पराठा आला का जेवण आलं मग तेच काय बघ, त्यांना पराठा सांगितला होता त्याने सगळ्या पराठा जेव, पण ते तसं क्वालिटी. तर मस्त बाई खाऊ. दही बरोबर नाही एवढं, बाकी सगळं ओके एकदम मस्त. वा 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 वगैरे झालं आहे, जेवणच केल्यासारखा विषय झाला आहे. पण आता थोड्या वेळ थांबतो निघतो. मला वाटलं जास्त पैसे लागायचे का काय, पण कमी लागले. 60 रुपये लागले. मला वाटलं होतं ते कमीत कमी 80-90 रुपये लागायचे काय. पण मीडियम क्वालिटी चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट कमी पैसे लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जातात ना रताळ्या, ते नका जाऊ. हॉटेल मोठं असू काय छोटा असू काय, फक्त जेवणाला महत्त्व आहे. तुमसे मिला तुमको क्या थी खबर की मैं. निघालो मित्रांनो. आपल्याला अजून 120 किलोमीटर जायचं. 120 नाही का. चला मग आपण 120 किलोमीटर झाल्यानंतर हरियाणामध्ये याच्यामध्ये हरिद्वारमध्ये पोहोचतो ना आपण. हरिद्वारच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला हरिद्वारवरून पुढचा सफर खूप मस्त होणार आहे, कारण तिथं सगळे देवस्थान आपला देवभूमी म्हणून ओळखलं जाणार. उत्तराखंडमध्ये आपण एंटर होणार आहेत. 120 किलोमीटर. तर चला मस्त पैकी. दिल 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 ये दिल टा
दिल दिल ये दिल व्हाट वाज दैट आशिकी के बाद है ताशगी चांगला रोड लागला मस्त आपल्याला रोड चांगला आहे पण लोक झाले कशी गाड्या घेतात आपले नाही म्हणून जानम समझा करो जानम समझा करो जानम समझा यानामधल्या यमुनानगरमध्ये मी चालतो यमुनानगर तर हे यमुनानगर खूप मस्त आहे मस्त पैकी तर हे हरियाणा राज्यामध्ये येतं यमुनानगर चला सगळा सरळ रोड आहे सरळ रोड असल्यामुळे जे ना सायकल चालला पण काही म्हणजे एवढं काही हार्ड नाही आहे आणि रोड सपाटी चढ ना उतार सिंपल रोड आहे म्हणजे कसा चढ नाही उतार नाही आणि ज्या रोडला चढ नाही आणि उतार नाही ना त्या रोडला सायकल चालला पण काहीच वाटत नाही म्हणजे मस्त वाटते एकदम नाही का आणि जिथं उतार आहे का तिथं प्रॉब्लेम येतो आणि जिथं चढ आहे तिथं प्रॉब्लेम येतो चला असं सपाट रोड असला का मग काही अडचण येत नाही Thank you so much. Okay, thank you. वैसे आप इंस्टाग्राम चला जाओ अच्छा कितने आप मतलब महाराष्ट्र से आए हैं हाँ जी थँक यू भाई मित्रांनो मी चाललो असताना दादा मला भेटले दादा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं रवींद्र खैरनार आणि आपले महाराष्ट्राचे येतं अहिल्यानगर साईडचे येतं आणि खूप मस्त वाटतं दादाला भेटून ते दादा मला म्हणले चहा घेऊ चला तर मराठी माणसं आपले भेटल्यानंतर खूप मस्त वाटतं आणि ते पण इकडं या साईडला हरियाणा पंजाब त्या साईडला आणि चाललं असताना तिथं दादा भेटले तर खूप मस्त वाटलं तर चला बघून काय होतं काय नाही निघालेलो आहे मी त्या सरांना भेटू आपल्या महाराष्ट्राचे माणसं भेटले खूप छान वाटतं गोप्रो आपला चार्जिंग नाही राहिला चला 1 वाजत आला आहे पण अजून ना या सिटीमधून बाहेर नाही पडलो सिटीमध्ये घुसला का बाहेरच पडत नाही लवकर मला कल मेरी याद तुम्हें तड़पाएगी मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी परदेसी मेरे यारा भूल न जाना मुझे याद रखना कहीं भूल न जाना परदेसी परदेसी नाका गेली माशी अरे परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के वाट लागली आपकी यात्रा मंगलमय हो थँक यू सो मच मित्रांनो मी आता सध्या सहारनपूर या ठिकाणी आलेलो आहे लय वेळ सायकल चालून वाट लागायला लागली चला मित्रांनो मी आलेलो आहे एका पेट्रोल पंपावरती तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात आणि हा पेट्रोल पंप जे आहे ना बराच लांब होता मी आज बरेच किलोमीटर सायकल कवर केली आहे तर हे बघू शकता तर हे इथं जागा भेटली आपल्याला पेट्रोल पंपावर जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर थांबलो तुम्ही आणि आज पण एका पेट्रोल पंपावर थांबलो कारण पेट्रोल पंप आंघोळीची सोय असते सगळ्या गोष्टी असतात आणि इकडं जे आहे ना इकडे एवढं ऊन पडतं भयानक तर या उन्हामुळे जे आहे ना मला आंघोळ करणं गरजेचं आहे रोज आंघोळ करावं लागणार आहे त्याशिवाय नाही तर घामाने जे आहे ना इन्फेक्शन होते त्या अंगावर काही पण नाही का ते आता हे बघा इथं जर वल्ल इथं खाली इथं सगळं वल्लच होतं आता बघू आता इथं टेंट लावायला म्हणजे जरी रात्री जरी पाऊस आला खाली जर गवत असलं ना टेंटला माती लागत नाही त्याच्यामुळे इथं लावायला काय अडचण नाही पण इथं जर पाणीला असलं तर मग नाही लावायला जमणार पण काय वल्लं फिरलं नाही आहे हे इकडं थोडं वल्लं आहे तिकडं नाही हे इकडं थोडंसं इथं लावतो ते मी मस्तपैकी तर ठीक आहे बघूत काय होतं परमिशन तर घेतली इथं पेट्रोल पंपवाल्याची लावा म्हणला तो काय अडचण नाही त्याने मस्तपैकी पाणी पाजिलं
कसं असतं माहिती आहे का, चांगलं काम केलं का चांगलंच होतं तुमच्यासोबत, वाईट काम केलं का वाईटच होणार आहे, असं काय असं काहीतरी असतंय. तर चला ठीक आहे, बघूत काय होतं काय नाही. टेंट लावल्यानंतर टेंट लावतो मस्त. टेंट लावल्यानंतर आता सूर्य बघा 5:30 वाजत आली इथं. लवकर लावतो टेंट, म्हणजे काय होतं सगळे कामं लवकर उठायचं. आता इथून पुढे एक लक्षात ठेवणार आहे, सकाळी लवकर उठून प्रवास कवर करत जाणार आहे. कारण सकाळी लवकर उठल्यानंतर प्रवास कवर होतो. दुपारा ऊन पडलो माणसाला मग काही सुधारत नाही. त्याच्यामुळं एक वेळ थांबायचं लवकर, उठायचं लवकर, थांबायचं पण लवकर आणि उठायचं पण लवकर, समजलं का मित्रांनो. तुम्ही विचार करीत असताना की शर्ट भाऊ वाटात जे आहे ना 200 रुपयाचा शर्ट घेतलेला आहे. नाही रे मित्रांनो, आता वाटमध्ये जे आहे ना स्टॉल लागलेला होता मस्त. मला ते शर्ट दिसला, म्हणलं नवीन काहीतरी घ्यावा आज. 350 रुपयाचा शर्ट बसलेला घेऊ मला आणि खूप मस्त झाला, मस्त वाटतोय. कमेंट करून नक्की सांगा मी काय दिसतोय शर्ट. आणि अजून आंघोळ करायची मला. सूर्य मावळत चाललेला आहे, बघू शकता पूर्ण. हा सूर्य काय दिसतोय, हा सूर्य मावळत चाललेला आहे. आणि मस्तपैकी मी आता काय करतो, आंघोळ करतो. आंघोळीला सोय तिकडे पाठीमागं. पण पेट्रोल पंप थांबण्याचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला काय फायदे येतं. इथं आंघोळ करायला भेटती, वॉशरूम असतं, बाथरूम असतं, टॉयलेट असतं, सगळं असतं. आणि दुसरी गोष्ट पाणी भरपूर असतंय. तिसरी गोष्ट कॅमेरे असते. चौथी गोष्ट म्हणजे सिक्युअर असतं, सेफ असतं, सगळ्या गोष्टी लय मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी. आणि इथं जे आहे ना मी थांबलोय किती सुंदर जागा बघा, सगळे फुलं पिलं. अरे काय आयफोनचं शूटर पण मस्त आहे. आणि दुसरी गोष्ट आपला टेंट बघा किती सुंदर वातावरणात टेंट लावला मी. हां मित्रांनो, मी चाललेलो आहे आता सोडा आणि साबण आणायला. काल मग सगळा सोडा संपला कारण काल कपडे धुतलेत. पण आज पण 2-3 शर्ट धुवून टाकतो. कारण काय होतंय, किंवा अंगातला शर्ट आजच घातला पण घामाने एवढा भरलाय, तर आज अंगातला शर्ट पण धुवून टाकतो. आणि आंघोळ करायला साबण नाही, डेटॉल साबण घेतो मस्तपैकी. तिथं जे एक पार्क होता स्विमिंग पूल सारखा, तर मी त्यांना विचारलं, म्हणले किती रुपये तिकीट आहे भाऊ. तर म्हणते तर 1 घंट्यासाठी 100 रुपये. आणि माझ्या डोक्यात काय होतं माहिती आहे का, थोडं कमी असलं का मस्तपैकी आंघोळ करण्यापेक्षा डुबकी लावून आलो बरं. पण तिथं आतमध्ये परत कपडे बदलायचे प्रॉब्लेम. आपल्याला एवढा टाईम नाही सध्या. जे मोकार म्हणजे ते ज्यांना काही काम नाही ते सध्या मोकार एन्जॉय करू राहिले आतमध्ये. चला आपलं साबण घेणं महत्त्वाचं. मोकार इकडे काही भेटणं, आपलं एकच टार्गेट फक्त. आपला मेन पॉईंट जे आहे ना तो. त्याला किराणा दुकान भेटलं का काय ना काय माहिती. किराणा दुकान आहे का बघू याला. फायनली मित्रांनो जेवण करायला बसलोय. तिकडे थोडंसं टेंट लावला देऊन थोडंसं पेट्रोल पंपापासून थोडं साईडला आलो आणि जेवण वगैरे करायला बसलो. आता हे बघा, ही पनीरची भाजी घेतली आणि रोटी घेतली, मस्त जेवतो आता.